सगळे लाईट चालू आहे आज बघा. पूर्ण उजेडच होता आपल्या ग्राउंडवर, तर पूर्ण उजेड आहे बघा. हे पूर्ण आहे बस काय आणि मागच हे जर सगळं गेलं नाही ऑल ओव्हर म्हणजे आपले शूज कामावर आले आता. जास्त दिवस टिकत नाही, 1 महिना 1.5 महिना. दिवाळीनंतर आपण शूज चांगले घेऊ काय. हे आपल्या शूज सगळे लाईट चालू आहे आज बघा. पूर्ण उजेडच होता आपल्या ग्राउंडवर, तर पूर्ण उजेड आहे बघा. तर आज 365 दिवस चॅलेंजचा आज 246वा दिवस आहे. तर आज पूर्ण ग्राउंडची लाईट चालू आहे बघा. तर काल अर्धेच चालू होते, आपल्या इकडचा पण चालू नव्हता, फक्त मेनच चालू होता तिकडचा. आज तर पूर्ण ग्राउंडची आहे बघा. ते आपलं ग्राउंड आहे तिथं समोर. इकडं पण येताना पूर्ण रस्ता हे चालू आहे. मस्त सीन दिसू राहिला. असंच जरा रात्र स्टेडियम मध्ये दिसू राहिलं. रात्री कधी पण प्रॅक्टिस करता येते आपल्याला. आणि आपलं आईन सेंटरला लाईट खाली बघा. आपण जिथं ग्राउंड करतो ना, तिथं आईन सेंटरला लाईट. का यो इथं ग्राउंड आहे आपलं टॉप वरती. तर आज लवकर आलो, लवकर म्हणजे त्याच टायमावर आलो आपण. तर पण लाईट चालू ठेवली वाटते आज. मस्त एकदम भारी दिसू राहिली सीन. मोकळं करंट नाही आला अजून. तर चला आपलं चालू करू पहिले. तर आज एक सीन झाला. आज काय झालं, कॉफी संपली आपली. तर आज कॉफी प्यायला विसरलो. कॉफी मेन फंडा काय माहिती का, आपण जर ब्लॅक कॉफी पिली ग्राउंडला यायची टायमाला, काय करायचं, ब्लॅक कॉफी प्यायची. ब्लॅक कॉफी फक्त पाणी टाकायचं, त्यात कॉफी टाकायची, उकळायचं, साखर बिकर टाकायची नाही. त्याने काय होतं, आपल्या ग्राउंडला येतं एनर्जी राहते पूर्ण अंगात. कारण कॅफिन असतं, कॅफिनने आपल्याला बूस्ट पण येतो आणि वर्कआउट करायला एनर्जी राहते. आज कॉफी संपली म्हणून आपल्याला आज घेतच नाही आली. तर आज थोडंसं वेगळंच वाटू राहिलं, असं थकल्यावानी. असं नाही तर येणे कसं स्ट्रॉंग एनर्जी घेतल्या आपण असं एनर्जी राहते माणसाच्या अंगात. त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी घ्यायची कधी पण ग्राउंडला यायच्या टायमाला. दूध टाकायचं नाही, साखर टाकायची नाही. चला.
तर आता शिकायला चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज नॉर्मलच जॉगिंग करणार आहे कारण शूजचा दुसरा दिवस आहे आपला भाकलेला. तर एक उद्या नाही परवा येऊन जाईन तो. आता काय करू आज पण नॉर्मलच जॉगिंग करू आपण इथलच्या इथंच कारण की 2-3 दिवस आपलं तसं करणं आहे. आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. आज काय करू आता जॉगिंग करू. जॉगिंग झाल्यावर मग आजचा वर्कआउट काय ते बघू. हो शिवर आला काय थोडा आज मामू नाही वाटतं लाईट पण नाही गेली तिने. नाही तर आल्या आल्या पहिलं ती लातीवर आता तेच बंद करून टाकतो. आज टोटल लाईट चालू आहे आपल्या वरचा चालू आहे. तर चला इथून इकडं जॉगिंग करू आज. तुम्हाला व्यस्त सांगितलं होतं मग फोन आपल्याला तर बजाजवाले गाडी बिडी गिफ्ट करून बदल भेटायचं बस आनंद माणसं तर आपण काय केलं एकदम नॉर्मल रनिंग केली आज. कारण की आजचा वर्कआउट आपला इन आउट म्हणजे सेम रनिंग टाईपच आहे इन आउट किंवा स्टेप वर्कआउट. तर चला आता आपण इथून नॉर्मल केली. आता आपण इन आउट वर्कआउट करू. इन आउट वर्कआउटनं सेम इफेक्ट होतो. ज्या दिवशी तुम्हाला रनिंग नाही करायची ज्या दिवशी रनिंग नाही जमली त्या दिवशी इन आउट वर्कआउट करा तुम्ही किंवा लॅटर वर्कआउट करा आपला पहिली स्टेपचं. तर हे नाही काय होतं दोन्ही कवर होतो. सेम रनिंग केल्याने जे बेनिफिट भेटते सेम त्यांनी हेनीच भेटते. हाताची पोझिशन पायाची पोझिशन सेम सारखीच राहते. तर चला आधी नाव करू. उद्या बाहेर जायचं तर शूज जाईल ना शूज काम पण गेला नाही पाहता येईल. तर चला आपण लॅडर वर्कआउट सेट केला. आपण लॅडर म्हणजे हा लॅडर वर्कआउटचा पहिली स्टेप सेट केली. आज लॅडर आणलं जमलं असतं लक्षातच नाही. चला आपल्याला इन आउटचा पहिलाच वर्कआउट करायचा आहे. तर इथंच सेट करू आता.
तर इनआउटचं आपण 7-6 सेट मारले 100-100चे. पहिले इनआउट मारले 3 सेट 100-100चे. नंतर लेग शफल आपण मारतो आपल्या भाषेत, ते मारले 3 सेट 100-100चे, 600 मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउटवर जाऊ आता. हे पूर्ण आहे कसं काय आणि मागीनच हे जर सगळं गेलं नाही, एका साईडला पाडायला असं पडलं. ऑल ओव्हर म्हणजे आपले शूज कामावर आले आता. जास्त दिवस टिकत नाही, 1 महिना 1.5 महिना. दिवाळीनंतर आपण शूज चांगले घेऊ. अरे या आपल्या शूजची वाट लागली, त्याच्या शूजची जे गेली त्यातलं एअर गेलं निघून आणि आपल्या ह्याचं सोल सगळं चाललं गेलं. त्याच्यामुळे आता हिच्यावर आपण जास्त करत नाही आहे. त्याच्यामुळे आजवर चिपकत नाही, तर पण लाईट करणार आहे. नंतर थोडंसं वाढू, पण नवीन तर शूज घेणंच लागणार आता आपल्याला. नवीनच असं घेऊ, लॉंगचाच घेऊ आपण एखादा शूज. अरे तर हे छोटं आहे, आपण अजून थोडंसं लांब करणं लागेल त्याला. तर दुसरी आपण एकदम पाय रिलॅक्स होण्यासाठी मारली, आणि एकाच जागी राहून लॉक झाल्यासारखं पाय झालं ते. त्यामुळे असं रनिंगमध्ये केली, लेग फ्री झाली आता आपली. तर चला आता काय करू, इन आउट वर्कआउटचे हेच सेट मारले आपण. तर आता काय करू, जास्त वर्कआउट दुसरा करता येत नाही, कारण की आपण टॅप मारले तर शूजचं निघून आले शूज. तर आता काय करू, स्किपिंग मारू आपण रेग्युलरमध्ये. तर चला काय स्किपिंग मार स्किपिंग मार पहिले. 100 2 सेट मार पहिले. आज एका पायावर 2 मारते.
तर आपण थोडंसं वेगळ्याच टाईपनी स्किपिंग ट्राय केले आज. तर इथून पुढं आपण तसं करणार आहे. नॉर्मल तर आपण मारू राहिलो, आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये पण मारू, थोडंसं म्हणजे रिदममध्ये. तर चला, स्किपिंग वर्कआउट झाला कंप्लीट. आता आपले सपाटे रेग्युलरमधलं चालू करू. चला. आज सपाटे झाले कंप्लीट आपली. आता काय करू, वर्कआउट आजचा सगळा कंप्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.